श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम पितृदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, पितृपक्षामध्ये आलेली आहे एकादशी। एकादशीला इंदिरा एकादशी, शांत एकादशी असे म्हणतात। चला तर जाणून घेऊया इंदिरा एकादशीचे महत्त्व। इंदिरा एकादशी 28 सप्टेंबर 2024 रोजी शनिवारी आलेली आहे। सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असते, तर याला ज्योतिषशास्त्रामध्ये या स्थितीला राशी परिवर्तन तसेच नशीब चमकवणारी घटना असे समजले जाते। प्रत्येक महिन्यामध्ये हा एकादशीचा पर्व येत असतो, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये पितृपक्षात आलेली इंदिरा एकादशी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असते। या दिवशी सूर्य धनु राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करत आहे। यंदा पितृपक्षातील इंदिरा एकादशी स्नान दान महत्त्व 28 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी केले जाईल। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा केल्याने भक्तांना आरोग्य, धन, दौलत, सुख, समृद्धी, अक्षय पुण्य प्राप्त होत आहे। या दिवशी विशेष करून अन्नदान, वस्त्र, काळे तीळ दान केल्याने मोक्ष प्राप्त होत आहे। धार्मिक मान्यतेनुसार एकादशी दिवशी स्वर्गाचा दरवाजा उघडला जातो असे म्हटले जाते, म्हणून या दिवशी केलेले दान, धर्म, अन्नदान याचे पुण्य अन्य दिवशी केलेल्यापेक्षा जास्त फळ देते। पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी भगवान शिवशंकराबरोबर भगवान श्रीहरी यांच्या पूजेसह भगवान शिवाचा अंश असलेले हनुमान यांची मनोभावे पूजा करावी। इंदिरा एकादशी दिवशी भगवान हनुमानाची आणि मंगलदेवता भगवान शिवाची पूजा आराधना केल्याने ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष दूर होतात। व्यक्तीच्या जीवनामध्ये धन, सुख, समृद्धी प्राप्त होते। तर मैत्रिणींनो, भगवान श्री हरी विष्णूंनी पितृपक्षाची कथा इंद्रायणी एकादशी दिवशीची सांगितली आहे। ती श्रवण केल्याने जीवनातील सर्व संकटे, दारिद्र्य नाहीसे होते। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। पितृपक्षातील इंद्रायणी एकादशी दिवशीची कथा ऐकण्यासाठी आपण व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका। आज आपण पितृपक्षाची सर्वात महान कथा पाहणार आहोत, त्याबरोबरच काही इंदिरा एकादशी दिवशीचे प्रभावशाली उपाय सुद्धा कथेतून पाहणार आहोत। ही कथा ऐकल्याने सर्व प्रकारचे पितृदोष दूर होतात असे सांगितले जाते की कथा लक्षपूर्वक ऐकल्याने माणसाची लाखो पापे नष्ट होतात आणि त्याला अपार मोक्ष प्राप्त होतो आणि धनसंपत्ती, संतती, सुख, समृद्धी मिळते। त्यांच्या पूर्वजांच्या कृपेने त्यांचे सर्व दुःख आणि संकट दूर होतात आणि आनंद जीवन प्राप्त होते। ही महान कथा भगवान शंकरांनी गरुडजींना सांगितली आहे। मैत्रिणींनो, एकदा गरुडजी मनात कुतूहल घेऊन भगवान विष्णूकडे आले आणि त्यांना नमस्कार करताना म्हणाले, हे भगवान, पितृपक्षात एकादशी दिवशी पितरांची पूजा करताना या काळात पूर्वजांची शांतीसाठी कोणते उपाय करावेत? भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, तू आज एक उत्कृष्ट प्रश्न विचारला आहेस। तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानव जातीचे कल्याण दडलेले आहे। जो मनुष्य आपल्या पितरांना संतुष्ट करतो त्याचे सर्व दोष आणि दुःखाचा अंत होतो। पितरांची पूजा केल्याने व्यक्तीला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात। या संदर्भात एक अप्सरा आणि ऋषीची एक प्राचीन कथा आहे। ही कथा ऐकून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, म्हणून हे गरुडा, तू ही कथा लक्षपूर्वक ऐक। ही कथा जो कोणी ऐकतो त्याचे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात। जो कोणी ही कथा ऐकतो आणि कथन करतो त्याच्यावर त्याच्या पूर्वजांचा आणि भगवान शिवशंकरांचा, श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद सदैव राहतो। मग भगवान विष्णू गरुडजींना पितृपक्षाची कथा सांगू लागतात। त्यामुळे श्रोत्यांनो, तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐकावी। ही कथा ऐकल्याने माणसाचे सर्व पाप दोष नष्ट होतात, त्यांचे सर्व ऋण निघून जातात, धनधान्य संपत्ती प्राप्त होते, पुत्रिकांना मुले होतात। ही कहाणी खूप छान आहे। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूयात। पितृपक्षाच्या काळात ही कथा प्रत्येक मानवाने ऐकावी। हे ऐकून पितर प्रसन्न होऊन वरदान देतात। भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, प्राचीन काळी रुची नावाचा राजा होता, जो संसाराची माया सोडून निर्भयपणे ब्रह्मचर्य पाळत होता आणि कोणताही अहंकार न ठेवता पृथ्वीवर भटकत होता। त्याने जगातील सर्व सुखभोगांचा त्याग केला होता। त्याने संसाराचा त्याग केला होता आणि त्याला असे
संन्यास घेताना पाहून त्याचे सर्व पूर्वज अतिशय दुःखी झाले होते. त्यांना वाटले की आपण स्वतः जाऊन आपल्या वंशजांना भेटावे, त्याला वैराग्याचा त्याग करण्यास सांगेल. मग एके दिवशी ऋषी ध्यान आणि तपश्चर्या करत असताना त्याच वेळी त्यांचे सर्व पूर्वज त्या ठिकाणी प्रकट झाले. ऋषींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना 4 दैवी आत्मे आपल्यासमोर उभे असलेले दिसले. त्यांना पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि त्यांना नमस्कार करू लागला. हे महात्म्यांनो, तुम्ही कोण आहात आणि मला दर्शन देण्यासाठी का आला आहात? हे ते सर्व परमात्मा म्हणू लागले. हे वत्स, आम्ही तुझे पूर्वज आहोत आणि तुझ्या तपस्वी आचरणाने आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत. ऋषींनी त्यांना नमस्कार केला आणि आदराने विचारले, हे पूर्वज, तुम्हा सर्वांना पाहून मला कृतज्ञता वाटते, पण तुम्ही माझ्या वागण्यावर नाराज का आहात? कृपया मला सविस्तर सांगा. मी अशी कोणती चूक केली आहे ती माझे पूर्वज माझ्यावर असमाधानी आणि नाराज आहेत? तेव्हा ते सर्व पूर्वज म्हणू लागले, हे वत्सा, तू लग्न का केले नाहीस? विवाह हा स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे. गृहस्थाशिवाय माणूस अनंत काळाच्या बंधनात असतो. गृहस्थाच्या जीवनात राहून मनुष्य जीवनात जीवन जगू शकतो. देवांची, पितरांची, ऋषींची आणि तपस्वींची पूजा करून तो स्वधा शब्दाचा उच्चार करून देवांना संतुष्ट करतो आणि पाहुण्यांना आणि भिक्षुकांना दान देऊन लग्न करून आणि संततीनं करून देवाचे आणि पितरांचे कर्तव्य पार पाडतो. तुम्ही लोकांच्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही. तुम्ही ऋषीमुनींचे आणि इतर प्राणीमात्रांचे ऋणी होत आहात. त्याशिवाय तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही. सर्व पितर म्हणतात, हे बेटा, तू लग्न केले नाहीस तर हा अन्याय तुलाच त्रास देईल. मृत्यूनंतर तू नरकात जाशील आणि पुढच्या जन्मातही दुःख भोगावे लागेल. तेव्हा ऋषी आपल्या पूर्वजांना म्हणाले, हे पितरांनो, जीवनात विवाह करणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. यामुळे पापांचा संचय होतो आणि शेवटी अधोगती होते. हे लक्षात घेऊन मी स्त्रीशी लग्न केले नाही. एखाद्या स्त्रीशी विवाह करून जो मनुष्य अविवाहित राहून आपल्या आत्म्याला ज्ञानाच्या अमृताने शुद्ध करतो तो सर्वोत्कृष्ट आहे. म्हणून मनुष्याने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तेव्हा पितर म्हणाले, हे वत्सा, इंद्रियावर नियंत्रण ठेवून ज्ञानाने आत्मा शुद्ध ठेवावा. तुझे म्हणणे बरोबर आहे, परंतु तू ज्यांच्यावर चालत आहेस तो कल्याणाचा मार्ग नाही. यज्ञ, तपश्चर्या आणि दान याने शुभाशुभ कृती बंधनामुळे होत नाही. जे पूर्व कर्म आहे, जे सुखदुःख भोगून नाश पावतात. तेव्हा ऋषी म्हणाले, हे आजोबा, अविद्या आणि मायेचे वेदातील कर्ममार्गाचे दर्शन घडले आहे. म्हणूनच तुम्ही मला विवाह करण्यास प्रवृत्त का करत आहात? यात माझे नुकसानच होईल. पूर्वज म्हणाले, हे वत्सा, कर्माने जे काही केले जाते ते अविद्या आहे, हे खरे आहे, पण ज्ञान मिळवणे हे देखील एक प्रकारचे कर्मच आहे. सज्जन शास्त्रात सांगितलेल्या विधीचे उल्लंघन करत नाही, त्याद्वारे त्यांना मोक्ष प्राप्त होते. शास्त्रात पुरुषांना विवाह करण्याची आज्ञा दिली आहे. पुरुषाने लग्न केले नाही तर त्याला मोक्ष मिळत नाही. मुलाशिवाय त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. मुलाने केलेल्या श्राद्ध विधीनेच त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून हे मुला, तू विधीपूर्वक विवाह कर. लग्न केल्याने तुझे सर्व कर्म नष्ट होतील आणि तुम्हाला केवळ अपयशच मिळेल. जर आपले वंशज नष्ट झाले तर आपले आत्मे अतृप्त राहतील. लग्न करून तुमच्या मुलांकडून तुम्ही तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करू शकता. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, आपल्या पूर्वजांचे असे बोलणे ऐकून ऋषीला खूप अपराधी वाटले. त्यांना लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ऋषी आपल्या पूर्वजांना म्हणाले, बाबा, आता मी म्हातारा झालो आहे. मला आत्ता मुलगी कोण देईल? असे असले तरी माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला लग्न करणं खूप अवघड आहे. तेव्हा पूर्वज म्हणाले, हे वत्सा, जर तू आमचे वचन पाळले नाहीस तर निश्चितच आमचे सर्व पूर्वज अधपतन होऊन तुझी अधोगती होईल. असे बोलून सर्व पूर्वज नाहीसे झाले. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, आपल्या पूर्वजांचे असे अशब्द ऐकून ऋषीच्या मनात खूप दुःख झाले. आपल्या पितरांच्या उद्धारासाठी विवाह करण्याचा विचार करून ते कन्येच्या शोधात पृथ्वीभोवती फिरू लागले. परंतु त्यांना कुठेही मुलगी मिळाल्याने पूर्वजाच्या वचनाची काळजी करू लागले. माझ्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी कोणती स्त्री माझ्याशी लग्न करेल? बराच वेळ विचार करून ऋषी 100 वर्षे तपश्चर्या करू लागले. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले, हे ऋषी, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे. तुझी जी इच्छा आहे ती मी निश्चितच पूर्ण कर. मग
ऋषींनी ब्रह्मदेवांना प्रणाम केला आणि म्हणाले, हे परमपिता, माझ्या पितरांनी मला मूल उत्पन्न करण्यास सांगितले आहे, परंतु मला या क्षणी लग्नासाठी मुलगी दिसत नाही. म्हणून मला एक कन्या द्या, जिच्याशी मी लग्न करू शकेल आणि मला मूल होईल. यावर ब्रह्मदेव म्हणाले, हे विप्र, तू जगाचा निर्माता होशील. तुझ्या माध्यमातून लोक निर्माण होते. तुझ्या पूर्वजांनी सांगितले आहे की तू स्त्रीशी लग्न कर. ही इच्छा मनात ठेवून पितरांची पूजा करावी, ते आनंदी होतील आणि तुझी इच्छा पूर्ण करतील. तुला सर्वोत्तम स्त्री मिळेल. असे बोलून ब्रह्मदेव अंतर्ध्यान पावले. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांचे शब्द ऐकून ऋषींनी पुन्हा आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्याचा निर्णय घेतला. मग ऋषी नदीच्या काठी पोहोचले आणि त्यांनी आपल्या पितरांना दर्पण अर्पण करून तृप्त केले. त्यानंतर एकाग्र चित्ताने त्यांनी भक्तिभावाने पूर्वजांची स्तुती सुरू केली. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, ऋषींनी आपल्या पूर्वजांसाठी केलेली स्तुती प्रत्येक मानवाने लक्षपूर्वक ऐकली पाहिजे. ही स्तुती सर्व दुःख दुर्गुणांचा नाश करणारी आहे. जो कोणी ही स्तुती एकदाच ऐकतो त्याची अनेक पापे नष्ट होतात आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. म्हणून ही स्तुती तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तर तुम्हाला ही कथा ऐकल्याने फळ मिळेल. श्राद्धानिमित्त देवतांची प्रार्थना करून तृप्त झालेल्या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. मानसिक श्राद्धाच्या माध्यमातून दुःखमुक्तीच्या इच्छेने भक्तिभावाने पूजन करणाऱ्या स्वर्गातील महान ऋषींना मी नमन करतो. या श्राद्धात मला तृप्त करणाऱ्या अग्नी, स्वाद, बर्षद, अजा आणि सोमपती गण या सर्व पितरांना मी प्रणाम करतो. माझ्यावर समाधानी राहून तृप्त व्हा. अग्निसात पितृ माझ्या पूर्व दिशेचे रक्षण करो. बर्षाद नावाचे पूर्वज नेहमी माझ्या दक्षिणेकडे असतात. दिशा रक्षण करो. भजना पितृजन पश्चिम दिशा आणि सोमपितृत गण उत्तर दिशेचे रक्षण करो. हे सर्व पूर्वज विषयाच्या आणि राक्षस यांच्यापासून होणाऱ्या दुष्टापासून सर्व प्रकारे आपले रक्षण करोत. विश्वभूक, आराध्य, धर्म, धन्य, शुभानंद, भूतिकृत आणि जे पूर्वजांचे 9 आदेश आहेत आणि कल्याण आणि कलदरा हे पूर्वजांचे 6 आदेश. वरेण्य, वरद ही 7 गण. दृष्टी ही विश्वपात आणि धाता ही 5 गण जे महान, महात्मा, महित, महिमा, वन आणि महाबली या नावांनी प्रसिद्ध आहेत. पितरांच्या पापांचा नाश करणारे त्या गणासह सुख, धाम, धर्मदुराया हे अत्यंत सुखी झाले आहेत. आणि त्यावेळी एक दिव्य प्रकाश निर्माण झाला, जो आकाशात सर्वत्र पसरला. ज्या प्रकाशाने संपूर्ण जगाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित केले, ते पाहून ऋषी गरुडा गुडघ्यावर बसून पुन्हा आपल्या पूर्वजांची स्तुती करू लागले. ऋषीची स्तुती ऐकून पूर्वजांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यांना फुले, सुगंध आणि इतर वस्तू सादर केल्या आणि त्यांना हात जोडून नमस्कार केला. पूर्वज प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे पुत्र, तुझ्या स्तुतीने आम्ही अत्यंत प्रसन्न झालो आहोत. म्हणून तुझी जी इच्छा असेल ती बिनधास्तपणे सांग. मग नतमस्तक होऊन ऋषींनी पितरांना म्हणाले, हे पितृदेव, ब्रह्मदेवाने मला प्रजापती बनवले आहे. त्यामुळे विश्वाचे रक्षण करण्यासाठी मला एक सद्गुणी संतान उत्पन्न करण्यास सक्षम पत्नीची इच्छा आहे. तेव्हा पितर म्हणाले, हे वत्सा, या क्षणी तुला एक सुंदर पत्नी प्राप्त होईल आणि तिच्यापासून तो पुत्र बुद्धिमान आणि बलवान होईल आणि तिन्ही लोकांमध्ये महान कीर्ती प्राप्त होईल. खूप शूर, महान आणि गुण पृथ्वीचे अनुसरण करेल. असे सांगून सर्व पितरांनी ऋषीला आशीर्वाद दिला आणि ते त्या ठिकाणाहून अंतर्धान पावले. पूर्वजांच्या कृपेने त्यावेळी ऋषी जवळ त्या नदीच्या मध्यभागी ऋषीच्या जवळ लोचा नावाची एक सुंदर अप्सरा प्रकट झाली. अप्सरा गोड आवाजात म्हणाली, हे तपस्वी, मी श्रेष्ठ वरुणाच्या मुलापासून मला मानिनी नावाचा एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली आहे आणि या मानिनी कन्येला मी भार्याच्या रूपात प्रकट करून तुला प्रदान करते. तू तिच्याशी लग्न कर. या कन्यापासून तुला एक अतिशय हुशार मनु नावाचा मुलगा प्राप्त होईल. मग प्रजा अप्सरा मुलीशी लग्न केलं. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, अशा प्रकारे ऋषींना लग्नासाठी मुलगी मिळाली आणि त्यांचा वंश पुढे नेला. तेव्हा गरुड म्हणाले, हे भगवान, माझ्या वडिलांना प्रसन्न करण्याचा मार्ग मला सविस्तर सांगा. भगवान विष्णूने गरुडाला सांगितले की पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष विधी, नैवेद्य आणि धर्माचे कार्याचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्या महत्त्वाच्या उपायाबद्दल. पितरांना प्रसन्न करण्यासाठी नंबर 1 पहिला आणि मुख्य मार्ग म्हणजे दर्पण. दर्पण म्हणजे
जल अर्पण करणे. पितृपक्षात पितरांना आव्हान करताना पवित्र जल हातात घेऊन पितरांना अर्पण करावे. कल्पनामध्ये काळे तीळ, पाणी, दूध आणि कोश वापरतात. हे काम शुद्ध चित्ताने आणि भक्तीने केले पाहिजे, ज्यामुळे पितर संतुष्ट आणि प्रसन्न होतात. नंबर 2. तर्पण अर्पण करताना ओम पितृभ्य स्वाहा या मंत्राचा जप करावा, जो पितरांना संतुष्ट करतो आणि आशीर्वाद देतो. भगवान विष्णू म्हणतात, पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध कर्म हा एक महत्त्वाचा विधी आहे. यामध्ये पितरांना अन्न, फळे, वस्त्र अर्पण केले जातात. श्राद्ध कर्म करणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना भोजन अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घ्यावे. श्राद्धाच्या दिवशी विशेषतः सात्विक अन्न तयार करावे. यामध्ये खीर, पुरी, भाज्या आणि इतर पौष्टिक आणि ताजे अन्न पितरांना अर्पण केले पाहिजे. नंबर 3. तिसरा उपाय भगवान विष्णूंनी सांगितला की पितरांना प्रसन्न करण्यासाठी गाय, ब्राह्मण आणि इतर प्राण्यांना चारा देणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांना अन्नदान केल्याने पितर तृप्त होऊन प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. विशेष श्राद्धाच्या दिवशी गायीला हिरवे गवत आणि रोटी आणि कावळ्यांना तांदूळ आणि खीर खाऊ घालणे शुभ मानले जाते. ही कामे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते. नंबर 4. पितृपक्षातील इंदिरा एकादशी दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली 4 मुखी मोहरीच्या तेलाचा दिवा कापसाच्या वातीऐवजी लाल कलावा म्हणजे दोरा लावून प्रज्वलित करावा. त्यामध्ये 2 अखंड लवंगा टाकाव्यात. या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात, पिंपळ आणि तुळशीच्या झाडाची पूजा करणे हा पितरांना प्रसन्न करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. पिंपळाचे झाड हे पितरांचे निवासस्थान मानले जाते आणि तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. श्राद्धाच्या दिवशी पूजेचा दिवस असतो. पिंपळ आणि तुळशीच्या झाडाची पूजा केल्याने पितर तृप्त होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी प्राप्त होते. भगवान विष्णूंनी गरुडजींना सांगितले की पितृदोषाचे पीडित असलेल्या व्यक्तीने गायीची किंवा इतर पवित्र तीर्थस्थळी जाऊन पिंडदान करावे. गयाजी येथे पिंडदान केल्याने पितर संतुष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त करतात आणि त्यांच्या वंशजाचा आशीर्वाद देतात. पिंडदानाच्या वेळी पितरांना काळे तीळ, कुश आणि तांदूळ अर्पण करावे. या प्रक्रियेने पितरांना समाधान मिळते आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. भगवान विष्णू म्हणतात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध पक्षात व्रत पाळावे, म्हणजेच इंदिरा एकादशी दिवशी व्रत पाळावे आणि सात्विक आहाराचे सेवन करावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. यावेळी सात्विक आहाराचे सेवन करावे. भगवान विष्णूंनी गरुडांना सांगितले की श्राद्ध पक्षात मांस, मद्य आणि तामसिक आहार घेऊ नये. व्रतामध्ये भगवान विष्णू, भगवान शिवशंकर आणि देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करावी. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात. पितरांना तृप्त करण्यासाठी गरीब ब्राह्मण आणि साधू यांना अन्न व वस्त्रदान करावे. विशेष श्राद्ध पक्षाच्या वेळी असे केल्याने पितरांच्या आत्म्याला समाधान मिळते. अन्नदान आणि वस्त्रदान केल्याने मनुष्य पुण्य प्राप्त करतो आणि पूर्वजांच्या दुष्टतेपासून मुक्ती मिळते आणि या कार्याने पूर्वज सुखी होतात आणि कुटुंबाला सुख समृद्धी देतात. भगवान विष्णूंनी सांगितले की पवित्र नद्यामध्ये विशेषतः गंगा स्नान करणे आणि पितरांना जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. पितरांना प्रसन्न करण्यासाठी गंगाजल सर्वोत्तम आहे, ज्यामुळे पितृदोष दूर होतात. गंगे स्नान केल्याने माणसाची पापे धुतली जातात आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. या कामावर पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. भगवान विष्णू म्हणतात, पितरांना प्रसन्न करण्यासाठी व सत्संगात जाणे आणि भगवद्गीतेचे सारख्या पवित्र ग्रंथाचे पठण करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायाचे पठण पितरांना प्रसन्न करण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे. भगवद्गीतेचे पठण करून पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या वंशजांवर राहतात. भगवान विष्णूंनी गरुडजींना असेही सांगितले की जो व्यक्ती भक्त आणि विश्वासाने हे उपाय करतो त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि समृद्धी प्राप्त होते. पितरांच्या कृपेने त्यांचे सर्व दोष दूर होतात आणि कुटुंबात शांती राहते. हे उपाय नियमित केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. संकट आणि त्यांचे पूर्वज नेहमी आनंदी राहतात. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी पितरांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपायांचे तपशीलवार वर्णन केले, ज्यांचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे.
मैत्रिणींनो, गरुड पुराणात पितृपक्षाची इंद्रायणी एकादशी दिवशीची कथा अशी सांगितली आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.